नमस्कार मित्रांनो, मी सुधीर फरगडे. या 7 दिवसांच्या प्रवासातील तुमचा ग्रॅटिट्यूड कोच. तुमचा कालचा कृतज्ञतेचा पहिला दिवस कसा होता? खूप छान. बरोबर ना? कसा होता? खूप छान होता. कालच्या दिवसभरामध्ये आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकलो. आपण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींकडे बारकाईनं लक्ष द्यायला शिकलो आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असल्यामुळं आपलं आयुष्य किती सहज बनतं, किती सोपं बनतं याचा अनुभव आपण घ्यायला शिकलो. आणि माझा विश्वास आहे की कालची असाइनमेंट तुम्ही नक्कीच पूर्ण केलेली असेल. कालच्या असाइनमेंटमध्ये तुम्हाला 50 गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची होती. नक्कीच मोठी होती आणि तुम्ही सगळ्यांनी ती पूर्ण केली आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, आपल्याला जर आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल, आपल्याला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल, आपली स्वप्न जर साकार करायची असतील, तर त्याच्यासाठी फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते. अँड यस, तुम्हाला ती व्यक्ती माहिती आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नाहीये. ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. जर आपल्याला यशस्वी बनायचं असेल, आपल्याला आनंदी व्हायचं असेल, तर आपणच ते यश आणि आपणच तो आनंद निर्माण करू शकतो, प्राप्त करू शकतो. आणि याच्यासाठी आपल्याला 2 वेगवेगळ्या गोष्टींची गरज पडते आणि त्या ज्या 2 गोष्टी आहेत, तर त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे आपली बाह्य प्रेरणा. बाह्य प्रेरणा म्हणजे काय? ज्याला इंग्रजीमध्ये एक्सटर्नल मोटिवेशन असं म्हटलं जातं, तर ते आपल्याला बाहेरच्या गोष्टींकडून मिळत असतं. कदाचित तुम्ही तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या गोष्टी बघता आणि त्याच्यामधून प्रेरणा घेता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करता. कदाचित तुमच्या शेजाऱ्यांनी किंवा तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या नातेवाईकांनी एखादी गोष्ट विकत घेतलेली असते किंवा एखादी वस्तू विकत घेतलेली असते आणि तुम्हालाही तशीच गोष्ट किंवा तशीच वस्तू विकत घ्यावी वाटते. ही झाली बाह्य प्रेरणा. तुम्ही एखाद्याला त्याच्या करिअरमध्ये वरती यशस्वी होत असताना पाहता आणि त्याच्यामुळे तुम्हालाही वाटतं की आपणही असंच यशस्वी व्हावं आणि आपणही आपल्या आयुष्यातील यश असंच वाढवावं. आणि मग तुम्ही त्यासाठी कष्ट करायला, काम करायला, अभ्यास करायला सुरुवात करता. कदाचित जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर तुम्ही इतर यशस्वी उद्योजकांकडे बघता आणि त्यांच्यासारखंच यशस्वी उद्योग उभारण्याचं स्वप्न तुम्ही पाहता आणि त्याच्यासाठी कष्ट करायला सुरुवात करता. तुम्ही YouTubeवरती, Facebookवरती किंवा इतर सोशल माध्यमांवरती वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओ पाहता आणि या व्हिडिओजमधून तुम्ही प्रेरणा घेता. मग त्यामध्ये तुम्ही ती प्रेरणा घेतल्यानंतर त्यातून तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे याची थोडीफार क्लॅरिटी येते. कदाचित तुम्ही ऐतिहासिक घटनांमधून किंवा पौराणिक घटनांमधून प्रेरणा घेता. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचता आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं महान कार्य करावं अशी प्रेरणा मिळते. तुम्ही कदाचित स्वामी विवेकानंदांविषयी वाचता आणि तुम्हालाही स्वामी विवेकानंदांसारखंच देशभक्त बनावं आणि धर्मप्रेमी बनावं अशी प्रेरणा मिळते. कदाचित तुम्ही रतनजी टाटांचं चरित्र पाहता किंवा त्यांचा जीवनक्रम पाहता आणि मग तुम्हाला वाटतं की आपणही असंच देशाला उपयुक्त ठरेल किंवा देशातल्या हजारो लोकांना व्यवसाय देऊ शकेल, हजारो लोकांना रोजगार देऊ शकेल, असा व्यवसाय उभा करावा याची प्रेरणा तुम्हाला मिळते. या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेरून मिळतात आणि बाहेरून मिळतात म्हणून या आपल्या बाह्य प्रेरणा आहेत. पण बाह्य प्रेरणेच्या बाबत म्हणजे एक्सटर्नल मोटिवेशनच्या बाबत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी तुम्ही आणि आपण सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. बाह्य प्रेरणा ही काही कालावधीपुरतीच काम करते. काही लोकांसाठी ती काही मिनिटभर काम करेल, काही लोकांसाठी कदाचित दिवसभर काम करेल, काही लोकांसाठी काही दिवस, काही आठवडे किंवा महिनाभर काम करेल. पण जेव्हा बाह्य प्रेरणा कमी व्हायला सुरुवात होते, तर त्यावेळी आपली काम करण्याची शक्ती सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. मग जर यश मिळवायचं असेल, तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतरप्रेरणा. अंतरप्रेरणा बाहेरून येत नाही. अंतरप्रेरणा आपल्या हृदयातून, आपल्या विचारांमधून निर्माण होते, आपल्या भावनांमधून निर्माण होते. अंतरप्रेरणा निर्माण होण्यासाठी आपल्याला 4 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या 4 गोष्टी म्हणजे आपलं आयुष्य आहे. आपलं आयुष्य या 4 गोष्टींमधून बनतं. पहिली गोष्ट जी आहे तर ती म्हणजे आपले विचार, आपले थॉट्स. आपण जसे विचार करत असतो तर त्या पद्धतीनंच आपलं आयुष्य निर्माण होत असतं. दुसरी गोष्ट जी आहे तर ती म्हणजे आपल्या भावना. आपण कोणत्या प्रकारच्या भावना आपल्या हृदयामध्ये ठेवून काम करत असतो तर त्याच्यानुसारच त्या कामामधलं यश आपल्याला समोर मिळत असतं किंवा प्राप्त होत असतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं भौतिक जग. आपलं भौतिक जग आपल्याला कसं डिझाईन करायचंय, कसं डेव्हलप करायचंय हे आपण ठरवत असतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपलं आध्यात्मिक विश्व.
आपलं आध्यात्मिक विश्व म्हणजे आपण किती इतरांविषयी आदर ठेवतो, इतरांना आपण किती सन्मान देतो, आपण इतरांना किती मदत करत असतो आणि आपण किती चांगल्या पद्धतीनं, प्रेमानं, जिव्हाळ्याने इतरांशी रिलेशन डेव्हलप करत असतो. तर याला म्हटलं जातं आपलं आध्यात्मिक विश्व. मग आपल्या आध्यात्मिक विश्वाला जर आपण उन्नत बनवलं, आपल्या फिजिकल विश्व जर आपण उन्नत बनवलं, आपलं भावनिक आणि वैचारिक विश्व जर आपण अधिक चांगलं बनवलं, तर आपलं संपूर्ण आयुष्य चांगलं बनतं आणि यातूनच आपल्याला इनर मोटिवेशन म्हणजे अंतरप्रेरणा प्राप्त होत असते. मग ही अंतरप्रेरणा जर आपल्याला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी 3 टेक्निक किंवा 3 गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. आणि या 3 गोष्टींमधली पहिली जी गोष्ट आहे तर ती म्हणजे स्वतःचा आदर वाढवणं. आपण जे काही आहोत, आपण जे काही यश प्राप्त केलेलं आहे, आपण जी कौशल्य प्राप्त केलेली आहेत किंवा आपण ज्या पद्धतीनं स्वतःला आजपर्यंत विकसित केलेलं आहे, तर त्याच्याविषयी आदर निर्माण करणं. याला म्हटलं जातं स्वआदर किंवा सेल्फ एस्टीम. दुसरी गोष्ट जी आपण समजून घेणं गरजेचं आहे किंवा जी टेक्निक आपण समजून घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे स्वतःची काळजी घेणं. स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय? स्वतःच्या विचारांची काळजी घेणं, स्वतःच्या भावनांची काळजी घेणं, स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, याला म्हटलं जातं स्वतःची काळजी घेणं किंवा सेल्फ केअर. आणि ज्यावेळी आपल्याला सेल्फ केअर घ्यायची असते तर त्यावेळी आपण करत असलेल्या कृती, आपण करत असलेले विचार, आपल्या मनात धारण केलेल्या आपल्या भावना या सगळ्यांकडे आपल्याला बघावं लागतं. आणि तिसरी गोष्ट जी आहे तर ती म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास. आपला आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढवत ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वतःविषयीचा आदर वाढवण्यासाठी आपल्याला आजच्या दिवसाचा जो सराव आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला जर आनंदी बनायचं असेल, तर तुम्हाला 2 गोष्टींमध्ये ताळमेळ साधणं किंवा समन्वय साधणं जमणं गरजेचं आहे. तर त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत? एक म्हणजे बाह्य प्रेरणा आणि दुसरी म्हणजे अंतरप्रेरणा. बाह्य प्रेरणा आणि अंतरप्रेरणा ज्यावेळी एकत्र येतील आणि त्यांचा चांगला घट्ट समन्वय होईल, तर त्यावेळी आपलं आयुष्य यशस्वी बनेल, आनंदी बनेल. मित्रांनो, जर आपल्याला देखील आयुष्यामध्ये असंच यशस्वी बनायचं असेल, आनंदी आयुष्य निर्माण करायचं असेल, तर आपली बाह्य प्रेरणा आणि अंतरप्रेरणा यांचा समन्वय करणं गरजेचं आहे. बाह्य प्रेरणा तुम्हाला या व्हिडिओमधून मिळते किंवा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातून, परिस्थितीतून, व्यक्तींकडून, वस्तूंकडून मिळते. आणि अंतरप्रेरणा तुम्हाला स्वतःला निर्माण करायची आहे. मग अंतरप्रेरणा निर्माण करायची जर असेल तर ती कशी निर्माण करायची? अंतरप्रेरणा निर्माण करण्यासाठीची कृती खूप सोपी आहे आणि ती तुम्ही सहजपणे समजून घेऊ शकता. अंतरप्रेरणा निर्माण करण्यासाठी आजपर्यंत आपण आपल्या शारीरिक आरोग्याच्या संदर्भात काय काय केलेलं आहे? आपलं आरोग्य अधिक सुदृढ बनावं म्हणून आपण काय काय केलेलं आहे याचा विचार करावा. दुसरी गोष्ट, आपण आपले विचार आणि आपली मानसिकता कशा पद्धतीनं निर्माण केलेली आहे. यशस्वी आणि आनंदी बनण्यासाठी आपली मानसिकता आपल्याला प्रत्येक वेळी कशी मदत करते याचा विचार करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यात कोणकोणत्या प्रकारची कौशल्य साध्य केलेली आहेत, प्राप्त केलेली आहेत यांचा विचार करणं गरजेचं आहे. अगदी लहानपणी चालण्याच्या कौशल्यापासून, बोलण्याच्या कौशल्यापासून तर आजपर्यंत विविध प्रकारची कामं करण्याची जी काही कौशल्य असतील तर ती आपण कशी मिळवलेली आहेत आणि त्यातून आपलं आयुष्य कसं निर्माण होतंय याचा विचार करण्याची गरज आहे. आपलं शारीरिक, मानसिक आरोग्य आपण रोज चांगलं बनावं यासाठी नक्की काय करतो? आपण रोज कदाचित व्यायाम करत असू, कदाचित रोज आपण मेडिटेशन करत असू, कृतज्ञतेचा सराव करत असू किंवा आपण इतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस करत असू. लाईक कोणी योगा करत असेल, प्राणायाम करत असेल किंवा कोणी ब्रीदिंगच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स फॉलो करत असेल. अशा विविध गोष्टी आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी रोज करत असतो, तर त्यांच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होतो. कदाचित करिअरमध्ये आल्यानंतर एखादी व्यक्ती शिक्षक बनलेली असेल, कोणी डॉक्टर बनलेला असेल, कोणी इंजिनियर बनलेला असेल, कोणी शेतकरी बनलेला असेल, कोणी गृहिणी बनलेला असेल किंवा अजून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण कार्य करत असाल किंवा आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवत असाल, तर त्या क्षेत्रामध्ये आपण जे काही यश मिळवलेलं आहे तर त्याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर आपण आपली इच्छाशक्ती, आपली कल्पनाशक्ती आणि आपला निर्धार याचाही विचार करण्याची गरज आहे.
कारण आपल्या कल्पनाशक्तीमुळे आपण वेगवेगळ्या गोष्टींना इमॅजिन केलं, कल्पना केल्या आणि त्यातून आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी निर्माण करता आल्या. फ्रेंड्स, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी आपण करत असलेल्या बाबतींच्या संदर्भात आहे. आपण नक्की काय करत आहोत आपल्या मानसिक, शारीरिक आणि भौतिक विश्वाच्या उन्नतीसाठी, आध्यात्मिक विश्वाच्या उन्नतीसाठी याच्याकडे ज्यावेळी आपणच अंतर्मुख होऊन पाहायला सुरुवात करतो तर त्यावेळी आपण मिळवलेल्या यशाचं कौतुक आपल्याला स्वतःला वाटायला सुरुवात होते. सो आज तुमच्यासाठी खूप महत्वाची असाइनमेंट आहे आणि ती असाइनमेंट म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही गुण विकसित केलेले आहेत, जी कौशल्य विकसित केलेली आहेत किंवा तुम्ही जे यश मिळवलेलं आहे तर त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. उदाहरणार्थ, तुमचा प्रत्येक स्थितीत काम करण्याबद्दलचा जो उत्साह आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. प्रत्येक परिस्थितीला अगदी निर्धारानं ठामपणे सामोरं जाण्याची तुमची जी वृत्ती आहे तर त्याला तुम्ही थँक्यू म्हणू शकता. तुमचा इतरांना मदत करण्याचा जो स्वभाव आहे त्याच्याबद्दल तुम्ही स्वतःला थँक्यू म्हणू शकता. तुम्ही एखादं यश मिळवलेलं असेल, एखादं पारितोषिक मिळवलेलं असेल, एखादं अवॉर्ड किंवा रिवॉर्ड मिळवलेलं असेल त्याबद्दल स्वतःला थँक्यू म्हणू शकता. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही यश मिळवलेलं असेल, शाळा कॉलेजेसमध्ये असताना तुम्ही टॉपर झालेले असाल, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रथम आलेला असाल, द्वितीय आलेला असाल किंवा काही नैपुण्य प्राप्त केलेलं असेल त्याबद्दल स्वतःला थँक्यू म्हणू शकता. तुम्ही तुमच्या रोजच्या कृतज्ञतेच्या सरावासाठी सुद्धा स्वतःला थँक्यू म्हणू शकता. प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याच्या तुमच्या वृत्तीला तुम्ही थँक्यू म्हणू शकता. तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या या सगळ्या कमीत कमी 20 गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं आहे आणि ते आज तुमच्या ग्रॅटिट्यूड जर्नल मध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःबद्दलचं एक पत्र स्वतःलाच लिहायचं आहे. तुमच्या ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये किंवा तुमच्या डायरीमध्ये किंवा तुमच्या एखाद्या वहीमध्ये तुम्ही स्वतः मिळवलेल्या गुणांबद्दल, स्वतः प्राप्त केलेल्या कौशल्यांबद्दल, स्वतः प्राप्त केलेल्या यशांबद्दल स्वतःलाच प्रशंसा करणारं, स्वतःचं कौतुक करणारं, स्वतःचं आभार व्यक्त करणारं एक पत्र लिहायचं आहे. सो परत एकदा 2 असाइनमेंट. तुमच्या गुणांबद्दल, यशाबद्दल तुम्हाला 20 कृतज्ञता व्यक्त करणारी वाक्य लिहायची आहेत आणि तुम्हाला स्वतःला एक तुमच्या स्वतःचं कौतुक करणारं पत्र लिहायचं आहे. सो या असाइनमेंट तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी, अधिक यशस्वी बनण्यासाठी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त ठरतील याचा मला विश्वास आहे. तुम्ही या ऍक्टिव्हिटी मनापासून करा आणि ग्रुपवरती त्या शेअर करा याची मला खात्री आहे. धन्यवाद.